करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवन नाम समास 10वा शून्यत्व निरीशन नाम श्रीराम समर्थ. जनाचे अनुभव फुसता कळहो उठिला अवचित्ता हा कथा कल्लोल श्रोता कौतुके ऐकावा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. परंतु तिघांच्या पलीकडे कोण आहे? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. का स्तवन करावं लागलं? का श्रवण करावं लागलं? कारण प्रत्यक्षात जर आपलं मन बघा प्रत्यक्षपणे चंचल आहे. या चंचल मनाला संपूर्णपणे स्थिर आणण्यासाठी आपण प्रार्थना म्हणत असतो. त्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भूक लागली की आपल्याला जे हवं ते आपण खात असतो की नाही, पण सुरुवात हळुवारपणे करतो ना. का मिळेल ते डायरेक्ट खातो? नाही ना. कारण प्रत्यक्ष सुरुवातच कशी करून दिलेली. दशक 8वायला सांगितलं. दशक आहेत 20 दशक आहेत. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होत. म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर या दशक 8व्यामध्ये ज्ञान दशक मायोद्भवन ज्ञानाचं संपूर्णपणे सार या श्रवणामध्ये दिलेलं आहे. या संपूर्णपणे निरूपणामध्ये समर्थाने दिलेले आहे. आणि त्यातला समास 10वा शून्यत्व निरसन नाम. आता शून्यत्व म्हणजे काय? तर आपली किंमत झिरोच आहे, शून्य आहे. बरोबर की नाही? एखाद्या वस्तूला 0 रुपये किंमत आहे, परंतु जर एखादा नंबर बघा असेल तरच त्याला किंमत आहे. म्हणून त्या शून्याच्या अगोदर कुठली तरी बघा प्रत्यक्षपणे एक अंक यावाच लागतो, एक आकडा यावाच लागतो, तरच त्याला किंमत आहे. म्हणून युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. म्हणून करूया श्रवण श्रीराम समर्थ. जनाचे अनुभव फुसता कळहो उठील अवचित्ता हा कथा कल्लोल श्रोता कौतुके ऐकावा. समर्थ म्हणतात लोकांना त्यांच्या त्यांच्या अनुभवाबद्दल विचारताच एकच गदारोळ बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकजण आपले मत अनुभव सांगू लागलाय. त्यामुळे जो काही कल्लोल उडालाय तो श्रोत्यांनी ऐकला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकजण येतोय. बघा प्रत्येकजण काय सांगतोय? कोण सुखाचं सांगतोय काय? कसा पैसा येतोय ते सांगतोय काय? नाहीये. जे दुःख वाट्याला आलेत तेच सांगणार ना. विचार करा, एखाद्याला खूप काही कमाई आहे, तो सांगेल का हो दुसऱ्याला मला कशा प्रकारे पैसा येतोय, माझ्या घरात दररोज नवनवीन वस्तू येतात? सांगेल का हो? आपण कितीही जरी प्रयत्न केला ना, कितीही माहिती काढण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती आपल्याला सांगणार नाही. परंतु त्या व्यक्तीला दुःख येऊ दे, तो तुमच्या कड्या वाजवत येईल आणि तुम्हाला ते दुःख सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे विचार करा. मग शून्यत्व निरीक्षण का सांगितलंय? मनुष्याला किंमत 0 आहे, परंतु त्याला जाणीव येण्यासाठी ह्या प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे त्याचं स्मरण असणं आवश्यक आहे. म्हणून
जनाचे अनुभव असता, अनुभवासी प्रत्यक्षाता आपल्याजवळ अनुभव असला पाहिजे. एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पैल पारू, आपला नव्हे की जोजारू, जीव देवाचे. एक म्हणती हा संसारू. आता आपण संसारी आहोत का बघा परमार्थिक आहोत. करिता पाविजे पैल पारू, आपला नव्हे की जोजारू, जीव देवाचे. एक म्हणतोय की संसार करता करताच आपण ज्याप्रमाणे बघा संसार सुखाचा होत चाललेला आहे, वाटेला दुःख येत आहे, परंतु परमार्थाचा हा मार्ग आपण कसा स्वीकारावा. आपले नव्हे की जोजारू, जीव देवाचे. एक म्हणती हे न घडे, लोभ येऊन अंगी जडे, पोटस्थे करणे घडे, सेवा कुटुंबाची. आता प्रत्यक्षपणे दुसरा कुणी म्हणतोय की असं काही घडणार नाही. संसार करता करता लोभ येऊन अंगाला चिकटतो, पोटापाण्यासाठी कुटुंबाची सेवा करणं भाग पडतं. आता लोभ आपल्या बघा प्रत्यक्षपणे शरीरामध्ये आहे. विषय वासना आहेतच ना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष जे असून सुद्धा आपल्याला जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे त्याचं जर स्मरण असेल तर ते 8 विषय विकार तिथेच असणार आहेत. परंतु जर आपला बघा स्मरण कमी पडत असेल, देवाचं नामस्मरण होत नसेल, उपासना घडत नसेल, तर एक 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 असे उपटतात ना. मग शेवटी दुःख बघा आपल्या प्रत्यक्षपणे बिलावर बिल फाडावंच लागते ना शेवटी. म्हणून भाग दिलेला आहे. तो लोभ आपल्या अंगाला येऊन चिकटतो. विचार करा, लोभ येऊन अंगी जडे, कसा भाग दिलेला आहे. मग शेवटी तो लोभ जाण्यासाठी आपण काय काय किती प्रयत्न करतो, परंतु तो लोभ जात नाही ना. पोटस्थ करणे घडे सेवा कुटुंबाची. आता पोट आपण स्वतःहून आपलं स्वतःचं भरतो की नाही. आता आपल्याला एक जिम्मेदारी आहे, एक जबाबदारी आहे की आपण सुद्धा कुटुंबाची सेवा करणं ही आपली जबाबदारी. म्हणून पोटासाठी कुटुंबाची सेवा करणं भाग पडतं. त्यांना आयुष्यामध्ये काही कमी पडता कामा नये. एक म्हणती स्वभावे, संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. कुणी म्हणतात की सुखेनेच संसार होतो, मात्र सद्गती प्राप्त व्हावी म्हणून काही दान पुण्य आधीही करावे. काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. आता दान पुण्य कसं करायचं, कोणाला द्यायचं नाही, तसं भाग नाही दिलेलं आहे. देणाऱ्याचे हात हजार आहेत, परंतु आपल्याकडून काय अपेक्षा आहे. आपण प्रत्येकाचंच घेत राहतो ना. आता शेजारी आपले बघा प्रत्यक्ष आहेत की नाही, नातेवाईक असतील, जर त्यांची वाटी आपल्या घरात येत असेल तर आपल्याला सुद्धा देणं आहेच की नाही, बरोबर की नाही. तर सारखे सारखे त्यांच्याच वाट्या जर घेत राहिलो आणि आपण जर देत नसू, शेवटी उपयोग काय, शून्यत्व ना. आपणच कमीपणा करून घेतो. म्हणून समर्थ म्हणाले एक म्हणती स्वभावे. स्वभाव कसा असावा, संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती काय. एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्गलोकीच्या वाटा मोकळ्या होती. कोणी म्हणतात संसार खोटा आहे म्हणून वैराग्य धारण करून देशत्याग करावा आणि स्वर्गप्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होतात. आता विचार करा, ज्यांची लग्न झालेली आहे ते संसारामध्ये सुखी आहेत का हो. विचारा, प्रत्येकावर हा प्रश्न पडलेलाच आहे. पाहावे आपणच, आपण प्रत्येकाला विचारणारं आपण कोणीच नाही आहे. आपण या भूतलावर, या पृथ्वी तलावर सुखी आहोत का. एकटे असू दे किंवा लग्न झालेले असू दे, परंतु आपण सुखी आहोत का. आपल्याला कशा प्रकारे बघा
कशा प्रकारे आपल्याला वेढलेलं आहे. एक म्हणजे दुःख, एक म्हणजे आजारपण. प्रत्येकाला समर्थ बोलले आजारपण आहेच. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोण आहे या पृथ्वी तलावर, विचारे मना तुझी शोधून पाहिजे. मनाला प्रथमता प्रश्न विचार, या पृथ्वी तलावर सुखी कोण आहे. अरे अख्खं जग शोधून काढलं तरी तो म्हणणार नाही की मी सुखी आहे म्हणून. त्याच्या मागे 1760 विघ्न आहेतच. म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. एक म्हणती संसार खोटा. आता संसारामध्ये काय कटकटी कमी होतं. नवऱ्याची बायकोशी नवऱ्याला भांडणं आहेतच. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भांड्याला भांडा लागतोच. शेजाऱ्यांची मजा होते. मग काय संसार करू नये का. विचार करा. प्रत्यक्षपणे संसार करायचा आहे. समर्थ म्हणाले संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. त्या घडीने घडी शब्दामध्ये समर्थांनी सामर्थ्य पुरवलेलं आहे. प्रत्येक येणाऱ्या बघा आयुष्यामध्ये येणाऱ्या सुखदुःखाला समर्थांचं स्मरण असणं आवश्यक आहे. सुख आलं म्हणजे देवाला विसरून जाणं आणि दुःख आलं की देवाचं नाम जपत जाणं. म्हणजे हे काय क्रिया आहे का हो. हे काय कोर्स आहे का. 6 महिन्याचं मला सर्टिफिकेट मिळालं म्हणजे मी मोक्षाला, मला मोक्ष मिळेल, मला स्वर्गप्राप्ती होईल, आहे का. नाही आहे ना. पुण्याई आणि पाप शिलकीचा संपूर्णपणे भाग आहे. किती तुझ्या कार्डावर शिल्लक आहे. ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो, बँकेमध्ये पैसे ठेवले की आपल्याला इंटरेस्ट होतो, मिळतो की नाही. त्याचप्रमाणे कोणत्या बँकेमध्ये सर्वात जास्त पैसे मिळतात ते आपण पाहत बसतो. तसंच आपलं आहे. आपल्या कार्डावर जेवढी शिल्लक आहे ना तेवढंच मिळणार. कितीही आपण प्रयत्न करा, जेवढं आहे तेवढंच प्राप्त होणार आहे. एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्ग लोकीच्या वाटा मोकळ्या होत्या. आता स्वर्ग लोकीच्या वाटा. आता स्वर्ग कुठे आहे. कोण म्हणतं आकाशाकडे बोट दाखवतो. अहो स्वर्ग इथेच आहे. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. अरे स्वर्ग म्हणजे काय. देवाचं नामस्मरण, देवाची उपासना जर तुझ्या मुखातून प्रत्यक्षपणे स्वर गात राहत असशील तर नक्की स्वर्ग इथेच आहे. आणि देवाचं नाव, देवाचं नाम, देवाची उपासना जर तुझ्या मुखातून होत नसेल तर शेवटी काय आहे. मुखी राम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची ना. म्हणून प्रत्यक्षपणे बघा ज्या वेळेला गणपती येतात बघा, गणपती आले की आपल्याला खूप मजा येते ना. गणपतीचा सण उत्सव उत्तमाचा प्राप्त होतो. दिवस उत्तमाचे असतात की नाही, सामर्थ्याचे आहेत. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी बघा, विसर्जनाच्या दिवशी बघा, आपण बाप्पाला निरोप देत असताना आपल्याच डोळ्यातून पाणी येतं ना की बाप्पा तुम्ही जाऊ नका. बरोबर की नाही. कारण त्यावेळेला जो प्रसंग असतो बघा, सुखमय आनंद असतो. परंतु जाताना सुद्धा आपल्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा स्मरण असणं आवश्यक आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे स्मरण कसं असलं पाहिजे. एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासया हिंडावे, आपले आश्रमी असावे आश्रमधर्म करून. आता इथे आश्रम दिलेलेच आहेत. बालपण, तरुणपण, बघा प्रत्यक्षपणे म्हातारपण, आणि चौथा दिलेला आहे वृद्धाश्रम. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक म्हणती कैसा धर्म. त्याच्या अगोदर समर्थांनी उत्तमाची ओवी दिलेली आहे. एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कासया हिंडावे, आपले आश्रमी असावे आश्रमधर्म करून. उगीच कुठे जायचं आणि व्यर्थ कशाला इकडे तिकडे हिंडायचं. समर्थांनी उत्तमाची ओवी, उत्तमाचा श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. बहु हिंडता सौख्य होणार नाही,
शिनावे परी नातुडे सौख्य काही. आपण इकडे फिरतोय, तिकडे फिरतोय, या तीर्थक्षेत्राला जातो, त्या तीर्थक्षेत्राला जातोय. कोणी म्हणते या घरी जा, त्या घरी जा. म्हणजे विचार करा, प्रत्यक्षपणे आपण भरकटत चाललेलो आहे. आपलं मन जसं सांगेल, लोक जशी सांगतील त्याप्रमाणे आपण अडकत चाललेलो आहे आणि लोकांचं प्रत्यक्षपणे आपण ऐकत चाललेलो आहे. एक म्हणती कैचा धर्म, अवघा होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म, करणे लागे. आता कुणी म्हणतात कुठला आहे हे धर्म? सर्व अधर्मच घडत असतो. म्हणजे विचार करा, इथे धर्माचा विचार केलेला नाही आहे. इथे जात धर्म पंथ काही नाही आहे, एकच तो म्हणजे माणुसकी धर्म. मनुष्य ही जात आणि माणुसकी हा धर्म प्रत्यक्षपणे आपल्याला निभावता आला पाहिजे. एक म्हणती बहुतांपरी, वासना असावी वरी, येण्याची तरी जे संसारी अनायासे. कुणी म्हणतात की सर्वांपेक्षा आपली वासना बरी असावी, म्हणजे अनायासे हा संसार तरून जातो. आता वासना येते, वाईट विषय येतात, लोभ येतं, मत्सर येतो, दंभ येतो, क्रोध येतो. असं का होतं? सर्वात बघा, प्रत्यक्षपणे चिंता हा जो रोग आहे तो सर्वात बेकार. का सांगितलं? या चिंतेमुळे संपूर्णपणे आपलं आयुष्य कमी होत जातं. संशय एखाद्यावर असतो आणि त्या चिंतेमुळे प्रत्यक्षपणे काय होत असतं? आपलं आयुष्य कमी होत जातं. एक म्हणती बहुतांपरी, वासना असावी वरी, येण्याची तरी जे संसारी अनायासे. एक म्हणती कारण अभाव, भावेची पावी जे देव, एर हे अवघेची वाव, गथा गोई. एक म्हणतात की आपला भावच सर्व गोष्टीस कारण असतो. म्हणजे भाव म्हणजे सखा भाऊ नाही, भाव मनी नाही भाव, देवा मला पाव. भाव चांगला असेल तर त्यामुळे देवाचीही प्राप्ती नक्कीच होते ना. आपला जर देवावरती विश्वास असेल तर देव नक्कीच देणार आहे, परंतु आपला विश्वास असला पाहिजे ना. आपण अजून तरी म्हणतोय मला देवाने दिलं आहे, काय दिलं आत्तापर्यंत बोलतो की नाही. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, देणाऱ्याचे हात हजर आहेत, परंतु आपला विश्वासच नाही ना. देतो तो देव. एक म्हणती वडील जीवी, अवघी देवाची मानावी, माये बापे पूजित जावी एका भावे. आपल्या आईवडिलांना जीवाभावाने बघा प्रत्यक्षपणे देवच मानित जावे आणि एकनिष्ठाने आईवडिलांची पूजा करावी. का सांगितलं? आईवडिलांना सुद्धा देवाचंच का रूप सांगितलं? देव का सांगितलं? का मानायला पाहिजे? कारण प्रत्यक्षात जर पाहिलं, आईवडील आपले गुरु आहेत आणि त्यांची पूजा नक्कीच करता यायला हवी. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, हे 4 स्तंभ दिलेत की नाही. म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर बघा, रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आईवडिलांना नमस्कार करायला हवा. अधिष्ठानाला नमस्कार करून बघा प्रत्यक्षपणे आईच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करता यायला हवा. वडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करता यायला हवा. गुरुजनांशी कसं वागावं ते सुद्धा आपल्याला सांगितलं आहे. आलेले अतिथी पाहुणे त्यांच्याशी कसं बोलावं, त्यांचा मान सन्मान कसा करावा हे सुद्धा आपल्याला समर्थांनी शिकवलेलं आहे. एक म्हणती देव ब्राह्मण, त्यांचे करावे पूजन, माय बाप नारायण विश्वजनाचा. आता विश्वाचा मालक कोण आहे? देव ब्राह्मणांचं पूजन कसं करावं? ज्याप्रमाणे बघा, आपण लक्ष्मीच्या मागे आहोत. म्हणजे काय? पैशाच्या मागे आहोत. आपल्याला वाटतं की या आयुष्यामध्ये, या जन्मामध्ये सर्वात महत्त्व कोणाला आहे? सर्वस्वी कोण आहे? तर पैसा. परंतु पैसा नाही आहे. पैसा हा नाशिवंत आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. कोणी पाहिलं आहे? काय घेऊन आलो आहे काय? तर काय घेऊन जायला नाही आहे. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार आहोत. परंतु लक्ष्मीपेक्षा नारायणाची पूजा कर, तुला भक्तिभाव पण प्राप्त होईल आणि लक्ष्मी पण प्राप्त नक्कीच होईल. एक म्हणती शास्त्र पहावे, तेथे निरूपिले देवे, तेने प्रमाणेची जावे परलोकासी.
कोणी म्हणतात बघा प्रत्यक्षपणे कसं वागायचं, त्याप्रमाणे वागलं तरच परलोक प्राप्त नक्की होतो. एक म्हणती अहो जना, शास्त्र पाहता पुरावेना, या कारणे साधूजना शरण जावे. आता शास्त्रामध्ये विचार केला बघा, कलियुग चालू आहे. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये जर पाहायला गेलो, अभ्यास करायला आयुष्य पुरे पडणार नाही इतका अभ्यास आपण करू शकतो. आपण कृतयुगातली सर्व माहिती काढून घेतो, त्रेतायुगामध्ये काय झालं त्याची माहिती काढून घेतो, द्वापार युगामध्ये काय घडलं त्याची माहिती काढून घेतो. किती अभ्यास केला तरी आपल्याला माहिती पडणार नाही ना, अपुरे आहे शेवटी. म्हणून त्यापेक्षा बघा प्रत्यक्षपणे साधू संतांना शरण जावं, हेच आपल्याला सर्व काही बघा जे महत्त्व आहे ते प्राप्त करून देत असतं. एक म्हणती सांडा गोटी, वायाची करिता चाऊटी, सर्वांचं कारण पोटी भूतदया असावी. उगीच वटवट करणं बंद करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा प्रत्यक्षपणे आपलं जे तोंड आहे, आपलं जे मुख आहे, आपली बघा बोलण्याची पद्धत आहे, ती प्रथमतः बंद झाली पाहिजे. कारण आपण जे शब्द बोलतो ना, त्या शब्दांमुळे दुसऱ्यांच्या अंतःकरणाला काय होतं, इजा पोहोचते. आपण जर चांगले शब्द बोलत असू ना, तर लोकांना ऐकायला सुद्धा उत्तम असं वाटतं. परंतु आपल्याच मुखातून, आपल्याच तोंडातून जर वाईट शब्द, वाईट शिव्या येत असतील, तर आपली मुलं बाळं काय आहेत, बरोबर की नाही, त्याच सवयी त्यांना लागतील की नाही. मग मोठे झाल्यावर ते सुद्धा आपल्याला अशी बोलणारे आहेत. मग असं आपण म्हणतो, मी काय केलं, काय करून बसलोय, म्हणजे विचार करा, असे प्रश्न मनाला पडतात की नाही. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. मग असं वाटतं की आपल्या मुलांपेक्षा, आपल्या मुलीपेक्षा शेजारच्या मुलांनी मुलं परवडली बोलतात. कारण का, जमाना तसा आलेला आहे. बघा प्रत्यक्ष शून्यापासून सुरुवात करायची. एक म्हणती जीत असावे तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. जिवंतपणी आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे. तर दुसरा म्हणतो की तीर्थयात्रा करून प्रत्यक्षपणे आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे. आता कोणाचं ऐकायचं, आयुष्याचं जर सार्थक करायचं आहे, जन्मतः जायते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते. कारण आयुष्याची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. का सांगितलं आयुष्याचं सार्थक, कशामध्ये आयुष्याचं सार्थक आहे. तीर्थे क्षेत्रे फिरून बघा प्रत्यक्ष आता आहेच, लोक चालली आहेत, परंतु तिथे कशासाठी चाललेली आहे, त्यांना देवदर्शन होईल की नाही होणार, बरोबर की नाही, पहावे आपणास. आपण अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे देवळातला देव, मंदिरातला देव प्रत्यक्ष पाहणं हे तुझ्या अंतरीचा भाग आहे. कळसाला जर नमस्कार करून आलास तर तुला काय प्राप्ती आहे, तर घरी बसून सुद्धा तू कळसाला नमस्कार करू शकतो. परंतु अंतरीच्या अंतरात्म्याला, जो आपल्याला जो देह दिलेला आहे, त्या देहाला काय अडचण आहे, काय दुःख आहे, त्यालाच तू सांगू शकतोस ना. कारण चालवणारा तुझ्यामध्ये आहे. तीर्थक्षेत्राला जाऊन तुला काहीच मिळणार नाही आहे, तुझ्या देहाला त्रास होईल, बरोबर की नाही. मग असं आहे का नका जाऊ, तसं नाही आहे. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. म्हणजे भाग कसा दिलेला आहे, एखाद्या व्यक्ती आजारी आहे, त्या आजारी व्यक्तीला उठता येत नाही आहे आणि त्याला सांगितलं तू तीर्थक्षेत्राला जा, तुझा सर्व बरा होईल. अरे पण त्याला जागेवरून उठता येत नाही आहे, तो जाईलच कसा. त्याला उचलण्यासाठी 14 जण लागतात, बरोबर की नाही. मग देव सांगतोय, प्रत्यक्ष भगवंत सांगतोय, प्रत्यक्ष सद्गुरुराय सांगतोय, इथेच नमस्कार कर. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवून भेटा तुम्ही आम्हा. काय पोचपावती दिलेली आहे हो, आपला विश्वासच नाही आहे तरी आपण म्हणते देव हाय कुठं. एक म्हणती अटाटी, पाणी पाषाणाची भेटी, चुबकळ्या मारिता हिंपुटी,
कासावीस व्हावे. कोणी म्हणतोय की व्यर्थ खटाटोप कशाला करायचा? तीर्थक्षेत्रात जिकडे तिकडे पाणी आणि पाषाणशिवाय आहे काय? बरोबर ना? जिकडे तिकडे पाहायला गेलं तर पाणीच आहे आणि दगडच आहे. तीर्थात बुचकळ्या मारताना नाकातोंडात पाणी जाऊन कष्ट होतात आणि जीव मात्र कासावीस होतो. मग आता जिथे पाणी आहे तिथे आपण स्नान करतो आणि ह्या सांगतात की नाही, स्नान केलं, गंगा स्नान करण्याच्याही बरोबर की नाही, पण तिथे आंघोळी करून जर आपली पाप धुतली असती, वरवरचा मळ निघून जाईल हो त्या पाण्याने. पण अंतरीमध्ये असणारे, बघा प्रत्यक्षपणे जे शरीरामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या 8 विकारांना कधी धुतलं जाईल? त्या विकारांना धुतण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. हे आपण मौज मजेसाठी चाललेलो आहोत, या आनंद आणि समाधानासाठी फक्त चाललेलं आहे, बरोबर की नाही? एक म्हणती सांडी वाचाळी, अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकाची. वाचाळपणा बंद केला पाहिजे. पृथ्वीवर तीर्थक्षेत्रांचा महिमा अगाध आहे. जर पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी बघा मंदिरं पाहायला मिळतात, देवळं पाहायला मिळतात, कारण ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे जन्म प्राप्त झालेल्या याच जन्मामध्ये सार्थक, बघा सार्थकी लावायचं. का सांगितलेलं? कारण आपल्याला जो भक्तिमार्ग मिळालेला आहे त्याच्याशिवाय गत्यंतर नाही हो. एक म्हणती तीर्थ स्वभावे, कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकाचं. एक म्हणती बघा प्रत्यक्षपणे तीर्थाला जाऊन एक म्हणतोय कीर्तन करायला हवं. नक्कीच वेळ मिळेल तिथे कीर्तन करत बसा, भजन गात बसा, देवाचं नामस्मरण करत चला, पुण्याई इथेच आहे. एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा, देहो अमरची करावा अकस्मात. कोणी म्हणतो योगच हे उत्तम साधन आहे, म्हणून तो मुख्य साधावा आणि एकाएकी आपला देह अमर करावा. देह कधीच अमर होणार नाही, कारण देह नाशिवंत आहे. शाश्वत कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्माच. त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही आहे. तर आपण अमर कसं होणार हो? कारण आपला देह ज्या पद्धतीने बघा प्रत्यक्षपणे जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू नक्कीच आहे. एक म्हणती ऐसे काय, काळ वचना करू नये, एक म्हणती धरावी सोय भक्ती मार्गाची. माणसाने काळाची फसवणूक करू नये, आपले भक्ती मार्गास लागावं हेच बरं. आपण काळाला फसवणारे कोण? काळ वचना करूच नाही. काळाची बावडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बापा. आपण सर्वांना फसवू शकतो पण काळाला फसवू शकत नाही. एक म्हणती ज्ञान बरवे, एक म्हणती साधना करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. कोणी म्हणतात ज्ञान उत्तम साधन करायचं, तर कोणी म्हणतात की निरंतर मुक्तच असावं. आता विचार करा, ज्ञान उत्तमच आहे, ज्ञान वैराग्य सामर्थ्य अखंड श्री सेवा दास्य भक्ती प्राप्तो, सर्व काही यातच आलेलं आहे. परंतु एक म्हणती ज्ञान बरवे. आता ज्ञान प्राप्त कसं होईल? जर आपल्या अंतरी संपूर्णपणे अज्ञान आहे, ते अज्ञान बाजूला सारले की उरेल ते काय? तर ज्ञान. एक म्हणती साधन करावं, पण साधन कोणतं लावून घ्यायचं आहे? उपासना 2 टायमाची झाली पाहिजे, देवाची भक्ती आणि देवाचं नामस्मरण माझ्या संपूर्णपणे देहाकडून व्हायला पाहिजे, हे साधन आहे. एक म्हणती मुक्त असावे. आता मुक्ती कधी? मुक्ती केव्हा प्राप्त होईल? मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलीला असेल, आपल्यामध्ये जर निश्चय असेल मग त्या देहाला मोकळीक प्राप्ती नक्कीच होणार आहे. एक म्हणती अनर्गळा, धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती मोकळा मार्ग अमुचा. एक म्हणती अनर्गळा, जरी पापाचा कंटाळा, बघा प्रत्यक्षपणे पुण्य आणि पाप आपण मोजून मापून कधी करत नाही ना. आपण सकाळपासून उठल्यापासून, बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून किती पुण्य घडत असतं, किती पाप घडत असतं, त्याचा लेखाजोखा आपल्याकडे नसतं.
पण त्याच्याकडे नक्कीच असतो. बरोबर की नाही? एक म्हणती हे विशेष, करू नये निंदा द्वेष, एक म्हणती सावकाश, दुष्टसंग त्यागावा. म्हणून कुणाची निंदा द्वेष करू नये, हळूहळू दुष्टांची संगत सोडावी. एक म्हणती ज्याचे खावे, त्या सन्मुखची मरावे, तेने तात्काळची पावावे मोक्षपद. ज्याचे अन्न आपण खातो त्याची चाकरी करीत त्याच्यासमोर मरावं. का सांगितलं? मग तेव्हाच मोक्षपद प्राप्त होतं. आता ज्याने संपूर्णपणे आपल्याला जन्माला घातलेला आहे, ज्याने या पृथ्वी तलावर आपल्याला प्रत्यक्षपणे पाठवलेला आहे, त्या भगवंताला कधी विसरायचं नाही. कारण प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. मग आपण ज्याचं खातो त्याचीच चाकरी केलेली चांगली ना. तरच आपल्याला पुण्याही प्राप्त होणार आहे, तरच आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. एक म्हणती सांडा गोठी, आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. आधी खायला अन्न कसं मिळेल हे पाहिलं पाहिजे, नंतर वटवट सावकाश करीत बसा. आधी पोटोबा नंतर विठोबा ना. आपण काय म्हणतो, अरे ते सर्व जाऊ दे, डायरेक्ट बोलतो. प्रथम तर आपला पोटोबा नंतर विठोबा. जर आपल्या पोटामध्येच काही नसेल तर प्रत्यक्षपणे पुढे काय होणार आहे? काहीच नाही. म्हणून आधी पोटोबा का सांगितलं? आधी पाहिजे ते रोटी, मग करावे चावटी सावकाश. मग नंतर तुला काय जे बोलायचं ते बोल. एक म्हणती पाऊस असावा, बघा योगायोग कसा दिलेला आहे. मग सकाळ योग परवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. पाऊस पण सुरू आहे, भाग पण उत्तमाचा आहे. दुष्काळ का पडतो? आपण डायरेक्ट म्हणतो आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, आमच्याकडे पिण्यासाठी पाणी नाही आहे. आपणच नासधूस करून ठेवलेली. पर्यावरणाची हानी करणारे सुद्धा आपणच आहोत. का सांगितलं भाग? आपण झाडं आहे तशी तोडून टाकतो. पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. जिकडे तिकडे झाडं तोडून टॉवरची टॉवर उभी झाली. नदी नालं आता बुजवायला घेतलेले आहेत. मग शेवटी पाणी जाणार कुठे? मग शेवटी निसर्गाचा कोप होत नाही आहे. बरोबर की नाही? हा आपल्यालाच संकट म्हणून पाहावं लागतं. म्हणून आपण झाडं लावली पाहिजेत ना. म्हणून वृक्षारोपण का सांगितलेलं आहे? झाडाचं संवर्धन कसं करायला हवं? ज्याप्रमाणे आपण लहान मुलाला सांभाळतो की नाही, त्याचप्रमाणे झाडाला सुद्धा बघा, जे रोप आहे त्याला सांभाळता आलं पाहिजे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी. एक म्हणती तपोनिधी, होता ओळखी सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. खूप तप केले पाहिजे, मग सिद्धी प्राप्त होतात. दुसरा कोणी म्हणतो आधी इंद्रपदाची प्राप्ती करून घ्यावी. आता विचार करा, रिद्धी सिद्धी प्राप्त होण्यासाठी आपण काय काय गोष्टी करत असतो. मला रिद्धी कशी प्राप्त होईल? मी संन्यास घेतो, मी हिमालयात जातो. काय गरज आहे? तुला हा जो मनुष्य देह प्राप्त करून घेतलेला आहे, या देहाचं संपूर्णपणे सार्थक झालं पाहिजे. रिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी बाकीचे आहेत, पण मिळालेला देह सार्थकी लावण्यासाठी काय हवं? जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्या सद्गुरूंचं स्मरण हवं. एक म्हणती आगम पाहावा, वेताळा प्रसन्न करून घ्यावा, तेने पावी जे देवा स्वर्गलोकी. बघा, प्रत्यक्षपणे शास्त्राचा अभ्यास करून आधी वेताळाला प्रसन्न करून घ्यावे, त्या योगे स्वर्गलोक प्राप्त होऊन देव भेटतो. आता देव कुठे आहे? तर आपल्या अंतरीच आहे. देव प्रत्यक्ष भेटतो कुठं? काय स्वर्गामध्ये देव आहे का? नाही आहे. देव आपल्या स्वर्गात आहे. आपण जर देवाचं स्वर्गात असू तर देव आहेच. एक म्हणती अघोर मंत्र, तेने होई जे स्वतंत्र, श्रीहरी जयचा कळत्र, तेची ओले. अघोर मंत्राचे अनुष्ठान करावे म्हणजे स्वतंत्र होता येते आणि आधार श्रीहरीचा. त्यामुळे श्रीहरी बघा प्रसन्न होतो की नाही. ती लागेल सर्व धर्म, तेथे कैचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये. आता आपल्या हातून चांगले कर्म वाईट कर्म घडत असतात.
परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, क्रियाकर्माची आवश्यकताच उरत नाही. एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप, तेने गुणे सर्व संकल्प रिद्धी ते पावती. एक प्रयत्न जरूर केला पाहिजे, मृत्युंजयाचा जप केला पाहिजे असे म्हणतात. त्यामुळे सर्व संकल्प सिद्धीस जातात. बघा आता प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. एक म्हणती बटू बैरव, तेने पाविजे वैभव, एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वीच असे. बहुतेक बटू भैरवाची उपासना केली की वैभव प्राप्त होते. आणि दुसरा म्हणतो की झोटिंग सर्व इच्छा पूर्ण करतो. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्छिष्ट चांडाळी साहे करावी. काळी कंकाळी तर दुसरे कोणी म्हणतात भद्रकाळी, कोणी म्हणतात उच्छिष्ट चांडाळी. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती. एक म्हणती मल्हारी, सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाबरी भक्ती व्यंकटेशाची. एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी. एक म्हणती देवकाईचा, अंतरी पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म. एक आश्चर्य मानती, एक विस्मय करीती, एक कंटाळून जात म्हणती काय होईल ते पहावे. ऐसे प्रपंचिक जन, लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिलो. आता असो हा स्वभाव, ज्ञात्यांचा काहीसा अनुभव, तोही सांगिजेल सर्व सावध ऐका. आता प्रपंचाचा संपूर्णपणे स्वभाव बघा, ज्ञानी लोकांचा अनुभव कसा असतो सावधपणे आता ऐकला पाहिजे. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्माची होय. आता भगवंत आहे, भगवंताची भक्ती कशी करावी, तर दुसरी लोक म्हणतात की कर्मानेच ब्रह्मप्राप्ती होते. एक म्हणती भोग सुटेना. बघा प्रत्यक्षपणे काय सांगितलंय, जन्म मरण ही तुटेना. एक म्हणती उर्मिनाना अज्ञानाच्या. का सांगितलं भोग भोगणे आहेच, जन्म मरण आपल्याला सुटलेलंच नाहीये. 84चा फेरा आहेच ना. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, बरोबर की नाही. परत आपल्याला मनुष्य नाहीये, मनुष्य योनी नाहीये, कारण पुनरपी संसारा येणे नाहीये. जे काही मोक्ष करायचं आहे, जे काही मोकळीक आहे, जे काही पुण्याई आहे, ते इथेच आपल्याला बघा प्रत्यक्षपणे इथेच घडवायचं आहे. पुण्याईचा भाग समर्थाने इथे दिलेला आहे. एक म्हणती सर्वनासे, उरले त्याची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. एक म्हणती हे न घडे, अनुर्वाच्य वस्तू घडे, जे बोलता मौन्य पडे वेदशास्त्रांशी. जी अनुर्वाच्य वस्तू आहे ना, तिचं वर्णन होऊ शकत नाही. वेद आणि शास्त्र यांनाही त्याचे वर्णन करताना मौन धरावं लागतं. तव श्रोता अनुवादला, म्हणे निश्चयो कोण केला, सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. श्रोत्यांनी शंका घेतली की ब्रह्म कसा आहे, हा निश्चय कोणी केला. सिद्धांत असा आहे की अनुभवाला वावच नाहीये, म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाहीये. अनुभव देही वेगळाले, हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले न वचे की. म्हणून समर्थ म्हणाले, बघा प्रत्यक्षपणे कृते जनार्दनो, त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्रीवल्लभ. एक साक्षात्वे वर्तती, साक्षी वेगळाची म्हणती, आपण दृष्ट ऐसी स्थिती स्वानुभवाची. एखाद्या साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळाच आहे, आपण द्रष्टा साक्षी स्वानुभवाची स्थिती आहे. दृश्यापासून द्रष्टा वेगळा, ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षात्वे निराळा स्वानुभवी. दृश्यापासून दृष्ट नेहमीच वेगळाच असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसं राहावं ही कला अवगत होणे, मग त्याला तसा आपल्या साक्षीत्वाने
निराळे असल्याचा अनुभव होतो. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थ होऊन पडता, देही असून अलिप्तता सहजची झाली. जो सर्व पदार्थांना जाणतो तो त्या सर्व पदार्थाहून वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त असतो. म्हणून अलिप्तपणे काय सांगितलं? तो सर्वांचा देह जाणून घेतलाय ना, सर्वांचे सुखदुःख त्याच्या चरणी आहेत ना. आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारता येत नाही. आपल्या कुटुंबावर जर एखादं दुःख आलं की आपल्याला ते बघा प्रत्यक्षपणे पेलता येत नाही आहे. परंतु सर्वांचे ते दुःख पेलत असतो. सर्वांचे संकट, सर्वांचे येणारे प्रसंग बघा, कारण तो विश्वाचा मालक. एक म्हणती नाही भेद, वस्तू ठाईची अभेद, तेथे कैचा मतिमंद द्रष्टा आणिला. अवघी साखरेची करावी, तेथे कडू काय निवडावे, द्रष्टा कैसा स्वानुभवे अवघेची ब्रह्मा. आता सर्व पाहायला गेलो, जर साखर आहे तर कडू कसं निवडावं? आता विचार करा, एका डब्यामध्ये साखर आहे आणि बाजूला कारल्याची भाजी बघा, कडू आहे ना. साखरेमध्ये कारल्याचा रस मिक्स केला, चव कशी लागेल? कडूच जास्त लागेल ना. किती साखर टाकली तरी कडूपणा जाईल का हो? कारण बघा, एखादा कांदा आहे, एका कांद्याच्या गुणीमध्ये एखादा सडका कांदा आहे, त्यामुळे काय होतं, संपूर्ण बरोबर की नाही, ती गोण काय होते, खराब होते की नाही. तो जर बाजूला सारला तर चांगली गोण राहील. आणि जर आपल्या लक्षात नसेल तर बरोबर की नाही. प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानती भेद, पर्या आत्मा स्वानंद आकाराला. म्हणून काय प्रत्यक्ष ती गोण खराब आहे का? नाहीये. त्यातला जो एक आहे तो बाजूला सारला की संपूर्ण कांदे व्यवस्थित आहे. विघुरले तूप थिजले, तैसे निर्गुणची गुण आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टपणी. पाताळ तूप असतं बघा, पातळ असतं की नाही, ते घट्ट होतं. ज्याप्रमाणे बघा, कढईमध्ये गरम केलं तर ते तुपाचं तेलामध्ये रूपांतर होतं. आणि जर परत तसंच ठेवलं गॅस बंद करून, पण त्या तेलाचं तुपामध्ये रूपांतर होते की नाही. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचा सायास कासे असे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य मिळून एकच जगदीशच जर आहे तर द्रष्टापणाचा सायास कशाला? ब्रह्माची आकारले सर्व, ऐसा एकांचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. सर्व दृश्य जग म्हणजे परब्रह्मच साकार झालेला. एखाद्याचा आपण अनुभव ऐकत असतो, परंतु तो अनुभव ऐकत असताना प्रत्यक्षपणे काय चांगलं काय वाईट हे आपण जाणून घेतलं पाहिजे. अवघा आत्मा आकार, आपण मिश्र कैसा उरला. बघा, दुसरा अनुभव बोलिला ऐसियापती. काय सांगितलं? एक वस्तू आहे आणि दुसरी सुद्धा वस्तू सेम आहे. एक पेन आहे, दुसरा पण पेन आहे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी फरक असेल की नाही. तसंच आपल्याला रूप आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं रूप आहे. जुळे जरी भाऊ असले, जुळे जरी बहिणी असले, तरी त्यामध्ये फरक नक्कीच आहे. ऐक तिसरा अनुभव, प्रपंच सारुनिया सर्व, काही नाही तोची देव ऐसे जाणती. आता तिसरा अनुभव काय सांगतोय? जर सर्व दृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असं जे वाटतं तोच देव. बघा, हवा दिसते का हो आपल्या डोळ्यांनी? नाही, फक्त ती स्पर्श करून जाते. तेव्हा ज्यावेळी दुःख येतं ना, जे दुःख बाजूला सारलं की आपल्याला वाटतं की अरे खरंच देव या जगामध्ये आहे. परंतु तो कोणत्या रूपामध्ये येईल हे प्रत्यक्ष जाणण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. परी ते ब्रह्मा म्हणू नये, उपायासारिका अपाय, शून्यत्वास ब्रह्म काय म्हणून येईल. मग त्याला ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. म्हणून शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का?
दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्व पडिले, ब्रह्म म्हणून मुरडले तेथुनीच मागे. दृश्य सर्व जर ओलांडले तर अदृश्य शिल्लक राहते ना, ते शून्य रूप आहे. कारण आपण आता एखादं डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडे काय आहे ते आपल्याला माहितीच नाही आहे. आपण काय बोलू की तिकडे काहीतरी गाव असेल, बरोबर. आणि आपल्याला जर समुद्र किनारी नेलेला आहे, आता अथांग समुद्र आहे, आपण काय म्हणू, हां तिथे समुद्र आहे, समुद्राला किनारा तर नाही आहे, समोर अफाट समुद्र आहे, तर तिकडे कुठला तरी एखादा देश असेल, बरोबर की नाही. कारण साता समुद्र पलीकडे जायचं. दृश्य अवघे ओलांडिले, अदृश्य शून्यत्व पडिले, ब्रह्म म्हणून मुरडले तेथुनीच मागे. दृश्य सर्व ओलांडलं पण अदृश्य शिल्लक राहील ना. जे डोळ्यांनी दिसतं ते दृश्य ना, अदृश्य काय, जे डोळ्यांनी दिसून सुद्धा आपण न बघितल्यासारखं आहे ते अदृश्य. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचं ठाव, त्या मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्मा असे. एकीकडे दृश्य असते, दुसरीकडे देव असतो आणि मध्ये शून्यत्व असते. बघा, एकाकडे आपण असतो, दुसरीकडे देव असतो आणि मध्ये किनारा आहे, म्हणजे मध्ये पाणी आहे. आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, परंतु प्रत्यक्षपणे पोहोचायचं तरी कसं. बघा, प्रत्यक्ष 9 आणि 7चा अधिकार दिला आहे, मध्ये 8चा अधिकार आहे. आपण या 8पासून एक कमी आलो 7मध्ये आणि त्याचा 9चा अधिकार आहे. 9 आणि 7ची बेरीज जर केली तर 16 होते. म्हणून या देहाचा संपूर्णपणे 16 निर्माण करण्यासाठी प्रत्यक्षपणे आपण त्याच्या चरणी नतमस्तक असतो. रायास नाही ओळखिले, सेवकास रावसे कल्पिले, परिते अवघे व्यर्थ गेले राजा देखता. एखाद्याने राजाला ओळखत नसल्याने सेवकाला सजा मानतात, देतात की नाही त्यालाच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर हे सर्व व्यर्थ ठरले ना. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटवून गेला. तसं शून्यत्व बघा, पुढे परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर, परब्रह्माचा साक्षात अनुभव आल्यावर काय होतं, ब्रह्म काय आहे याचा सर्व भ्रमच नष्ट झाले. परी हा सूक्ष्म आडताळा, वारी विवेक वेगळा, जैसे दुग्ध घेऊन जळा राजहंस सांडी. आता बघा, प्रत्यक्ष म्हणे राजहंस आणि कावळा, एखादा पक्षी असेल आणि राजहंसाबरोबर जर आपण त्याची तुलना केली, एका पातेल्यामध्ये दूध आहे, दुधामध्ये पाणी जर ओतलं, एखाद्या कावळ्याला बोलवलं, त्याला सांगितलं दूध बाजूला काढून दाखव, तो नाहीच करू शकत. तू तेच राजहंसाला सांगा, बघा प्रत्यक्षपणे दूध बाजूलाच सारतो की नाही, नक्कीच, आणि पाणी बाजूला करून ठेवतो. हे त्याला तेवढं सामर्थ्य पुरवलेलं आहे. आपण पक्ष्यांचं घरटं बांधायला जाऊ का? पक्ष्यांसारखं घरटं आपल्याला बांधता येईल का? नाही ना. ते ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे विणतायत, ज्याप्रमाणे ती घरटी बांधतायत, त्याप्रमाणे आपल्याला करता येणार नाही आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे, आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये पडते देखिले परब्रह्म. मग मूळ माया शोधली पाहिजे, मुळापर्यंत आपण गेलो पाहिजे. आपण झाड पाहतो, झाडावरती फळं आणि फुलं पाहतो, पण त्याचा मूळ आपण ओळखत नाही ना. वेगळेपणे पाहणे घडे, तेने वृत्ती शून्यत्वी घडे, पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा. समास खूप मोठा आहे, समास वाचायला सुद्धा अवघड आहे ना. एवढा मोठा वाचायचा कसं, एवढं श्रवण ऐकायचं कसं, पण त्याच मोठ्या समासामध्ये संपूर्णपणे सामर्थ्य. भित्र बघा, पण भिन्नपणे अनुभविले, तयास शून्य ऐसे बोलिले, वस्तू लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी. वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूचे पाहणे, निश्चयशी भिन्नपणे शून्यत्वला. आत्मवस्तूला पाहणं म्हणजे ती वस्तू स्वतः आपणच होणे, या प्रकारचे. या कारणे शून्य काही, परब्रह्म होणार नाही,
वस्तुरूप होऊ न पाही स्वानुभव. म्हणून शून्य हे परब्रह्म होऊ शकत नाही. स्वतः अनुभव घ्यायला हवा, तरच ब्रह्मस्वरूपच होऊन आपल्याला समजेल. आपण देव व्हायला जायचं नाही, परंतु प्रत्यक्षपणे आपला स्वभाव हा देवासारखा असला पाहिजे. लोकांनी आपल्याला म्हटलं पाहिजे की हा जो देह आहे, हा जो मनुष्य आहे, हा जो मुलगा आहे, हा जो तरुण बघा प्रत्यक्षपणे आहे, हा जो वयस्कर आहे, देवासारखे आहे. प्रत्यक्ष म्हणता यायला हवं. परंतु आपण देव होऊन राहायचं नाही आहे. आपण जर देव होऊन राहिलो तर बघा प्रत्यक्षपणे आपल्याच अभिमानी. आपण वस्तुसिद्धची आहे. मन मी ऐसे कल्पू नये, मन मी ऐसे कल्पू नये. कधीच कल्पना करायची नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले मना कल्पना कल्पिता कल्पकू. साधू संगती उपाय तोची आत्मा. हां, साधू संगती उत्तमाची करा. संगत उत्तमाची असली पाहिजे. जी संतांची शिकवण आहे, जे संतांचे संस्कार आहेत, ते आपल्याला प्रत्यक्षपणे शेवटपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत बघा ते संस्कार टिकवता आले पाहिजे. मन मी ऐसे नाथिले, संती नाही निरोपिले, मानावे कोणाच्या बोले, मन मी ऐसे. मी मुळातच बघा प्रत्यक्ष जो आपला मन आहे, तो मन चंचल आहे. त्या मनाला आवर घालू शकत नाही. संतांनीही तसं सांगितलं नाही. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा? मी मन असं कसं मानायचं? आता मनाच्या तोडून उडी समर्थांनी 205 श्लोक लिहून ठेवलेले. परंतु या देहाला जी शिकवण आहे ते प्रत्यक्षपणे सर्वात जास्त कारण मनाला दिलेली आहे. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. 5 कर्म इंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा आहे. संत वचनी ठेवितला भावे, तोची शुद्ध स्वानुभव, मनास तैसाच स्वभाव आपण वस्तू. संत वचनावर दृढ निष्ठा ठेवावी, कारण त्यांची वचने प्रत्यक्षपणे स्वानुभवावर आधारित असतात. आपला विश्वास आहे का हो? निष्ठा आहे का? मनाला जसे वळण लावावे तसं लागतं. हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठसवण्याचा प्रयत्न करा. जयाचा घ्यावा अनुभव, तोची आपण निरावेव, आपुला घेती अनुभव विश्वजनम. ज्याचा आपण अनुभव घ्यावयाच जातो ती अवयवरहित वस्तूच आपण होतो. हा अनुभव आपण घ्यावा आणि या आपल्या अनुभवाचा लाभ जगातील इतर लोकांनाही मिळतो. लोभी धन साधू गेले, तव ते लोभी धनची झाले, मग भाग्य पुरुषे भोगिले सावकाश. लोभी मनुष्य हा धनाचा शोध घेऊ शकतो, बरोबर की नाही? अखेर तो धनच प्रत्यक्षपणे घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची वृत्ती बघा. कुणी भाग्यवान पुरुष या धनाचा दीर्घकाळ उपभोग घेतो. आता पैसा नाशिवंत आहे ना, तरी तर आपण त्याला सर्वस्व मानतो. तैसी देहबुद्धी सोडिता, साधकाच झाली तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता तेही ऐसी. त्याप्रमाणे साधकाने देहबुद्धी सोडली की तो स्वतःच ब्रह्मरूप होतं आणि अनुभवाशिवाय स्वानुभवाची हीच मुख्य बघा प्रत्यक्षपणे अनुभवाची मुख्य वार्ता हेच रहस्य. आपल्यामध्ये जोपर्यंत अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. आणि ज्या वेळेला हा देह अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तर या देहाला किंमत 0 आहे. आपण वस्तूमुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला. आता येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झालेला आहे. आत्मज्ञान निरूपिले, एथमतीने बोलिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. बघा प्रत्यक्ष आपल्याला निवेदन ठेवता यायला पाहिजे का ज्याप्रमाणे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाचं प्रत्यक्षपणे बघा उत्तमाचे दिवस आणि जन्माला आलेलं त्याचं सार्थक कसं होईल याकरता संपूर्णपणे आपल्याला निवेदन ठेवता येणार. आत्मज्ञान निरूपिले, ते ज्ञान कोणतं? आपण जे श्रवण करतोय ते श्रवणाचं मनन आणि मननाचं निजध्यास आणि ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर संपूर्णपणे आपला देह उभा असला पाहिजे.
म्हणून समर्थ म्हणाले, एथमतीने बोलिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निरसन नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.